तर गेले अनेक आठवडे आपण सगळे केंद्र सरकारचे सर्वेज आणि माहिती येते त्याच्यात सातत्याने गेले 1.5-2 वर्ष ज्या गोष्टीचा म्हणजे कोविडचा डिस्रप्शन आम्ही समजू शकतो, पण कोविडच्या नंतरही पूर्णपणे बेरोजगारीचा प्रश्न या देशात सुटलेला नाही. आजच सकाळी एक रिपोर्ट आलाय ज्याच्यात जवळपास 35% IIT जी या देशातली सगळ्यात उत्कृष्ट संस्था आहे, म्हणजे मुलात किंवा मुलगी IIT किंवा IIM गेलं म्हणजे आयुष्यातच सार्थक झालं असं एक आई वडिलांचा समज आणि आपण पाहिलेलं आहे ते. IIT सारख्या संस्थेच्या जवळपास 34-35% या बॅचच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीये हे अतिशय चिंताजनक आहे. आणि मला असं वाटतं की ह्याच्यातून केंद्र सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे की IIT सारख्या संस्थेमध्ये आणि ते पण IIT मुंबई जी फ्लॅगशिप संस्था या देशाची, तिथल्या मुलांना जर बेरोजगारीचं मोठं आव्हान असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेने काय करायचं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.